हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू इझी मॅथ्स मराठी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं चॅप्टर नंबर 2 पॉलिनॉमियल स्टार्ट केला होता. त्यामधील एक्सरसाइज 2.1 कंप्लीट झालेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 2.2 आणि त्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्टली आपण पाहणार आहोत रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोएफिशिएंट ऑफ अ पॉलिनॉमियल. ओके. If alpha and beta are the zeros of the quadratic polynomial p of x is equal to ax square plus bx plus c where a is not equal to 0 then तिथे काय सांगितले p of x हे एक क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे कारण याची डिग्री किती आहे 2. दॅट्स वाय px इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि अल्फा आणि बीटा हे तर जर त्याचे झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असतील देन sum of zeros is equal to alpha plus beta is equal to minus b by a. त्या दोन झिरोची सम जर केली तर काय भेटणार आपल्याला मायनस बी बाय ए. बी कुठे आहे इथे या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये इथे आहे बी. बी डिवाइडेड बाय ए इज दिस टर्म द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मायनस बी बाय ए दॅट मीन्स मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर. तर आपल्याला काय भेटलं दोन झिरोची सम अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए. ओके. नेक्स्ट प्रोडक्ट ऑफ झिरोज इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा. बीटा इज इक्वल टू सी डिवाइडेड बाय ए. सी हे काय आहे सी इज अ कॉन्स्टंट टर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट आहे ए. दॅट मीन्स तर आपल्याला काय भेटलं प्रोडक्ट ऑफ झिरोज अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवाइडेड बाय ए. हे दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. याचे रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवाइडेड बाय ए. हे दोन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट एक्सरसाइजसाठी. चला तर मग नेक्स्ट एक्सरसाइज 2.2 सॉल्व करूया. लेट्स स्टार्ट. एक्सरसाइज 2.2 त्यातला पहिला क्वेश्चन आहे find the zeros of the following quadratic polynomials and verify the relationship between the zeros and the coefficient. तर क्वेश्चन समजून घेऊया. सुरुवातीला आपल्याला झिरोज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे झिरोज फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर तो जो आपण फॉर्म्युला पाहिला अल्फा आणि बीटाचा तर ते रिलेशनशिप बिटवीन द झिरोज अँड द कोएफिशिएंट हे व्हेरीफाय करायचं आहे. चला तर मग स्टार्ट करूया. सुरुवातीला काय करायचं झिरोज ऑफ पॉलिनॉमियल फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वेश्चन सॉल्व करण्याआधी आपल्याला काय समजून घ्यावं लागेल की सुरुवात कशी करायची. तर यामध्ये जो 2x आहे मिडल टर्म त्याला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. ओके दोन नंबरमध्ये. ते नंबर कोणते घ्यायचे ते कसे ठरवायचं एक्स स्क्वेअर आणि मायनस 8 ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. काय येतं मायनस 8x स्क्वेअर. ओके एक्स स्क्वेअर आणि मायनस 8चा मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस 8x स्क्वेअर भेटले. तर मायनस 2x असे नंबर स्प्लिट करायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन हे मायनस 8x स्क्वेअर आलं पाहिजे. ओके इथे लिहून घ्या सुरुवातीला एक्स स्क्वेअर तर मायनस 2ला एक्सला आपल्याला स्प्लिट करायचं आहे. मायनस 8x मायनस 8चे फॅक्टर काय काय पडतील की त्याची सम किंवा मायनस केल्यावर मायनस 2x भेटलं पाहिजे. तर काय येईल बरं इथे 2 इंटू 4 जर घेतलं 2 4 जा 8. ओके आता प्रश्न राहिला तो साईनचा. तर साईन कोणतं द्यायचंय प्लस कुठे द्यायचंय मायनस कुठे द्यायचंय. तर लक्षात घ्या इथं आहे मायनस 2x. ओके आपल्याला मिडल टर्म हा मायनसची आहे त्यामुळे ह्या दोन फॅक्टर मधला जो सर्वात मोठा नंबर असेल त्याला मायनस साईन आलं पाहिजे. तिथे काय येणार 2 ला प्लस साईन येईल आणि 4 ला मायनस साईन. ओके आणि याचं मल्टिप्लिकेशन मायनस 8 भेटणार आहे आणि जर आपण ह्याचं सॉल्व केले दोघांचा प्लस जर केला तर आपल्याला काय भेटतं मायनस 2x. इथे लिहूया एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 4x मायनस 8 इज इक्वल टू 0. कळालं. खूप इझी पद्धत आहे ही. थोड्या प्रॅक्टिसनी तुम्हाला खूप सोपं वाटायला लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 4x मायनस 8 इज इक्वल टू 0. या इक्वेशनला तुम्ही परत मिडल टर्म सॉल्व करून बघा वरची टर्म येते का. ओके इथे डाऊट क्लिअर करायचा. परत ते सॉल्व करू का 2x मायनस 4x काय येतं मायनस 2x आणि मल्टिप्लिकेशन येतं मायनस 8x स्क्वेअर. कळलं.
त्यामधला आता काय कॉमन निघणार आहे, एक्स कॉमन निघेल. काय राहणार, एक्स प्लस टू. कळलं, एक्स प्लस टू हे टर्म परत मी लिहून घेते. इथे काय येणार, इथला आपण घेतला एक्स, आता काय राहिलं 4 मायनस 4. बघा मायनस 4x मायनस 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 प्लस मायनस, इथे मायनस आला 4 इंटू 2 8 इज इक्वल टू 0. ओके, आता पुढे काय करायचंय, टर्म लिहायच्या द्या, एक्स मायनस 4 एक्स मायनस 4 ही टर्म घेतली आपण आणि ब्रॅकेट मधली टर्म एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, देन दोन टर्म भेटले, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. या दोन टर्म आपल्याला भेटल्या आहेत. तर एक्सची व्हॅल्यू काय निघणार, एक्स इज इक्वल टू 4 और एक्स इज इक्वल टू मायनस 2. या दोन टर्म आपल्याला भेटल्या आहे, म्हणजेच आपल्याला झिरोज भेटले आहे. तर झिरोज ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे आपल्याला फाइंड करायचं होतं. झिरोज कोणते आहेत, झिरोज ऑफ गिवन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आर अल्फा आणि बीटा आपण घेतो. ओके, तर अल्फाची व्हॅल्यू कोणती घेणार 4 अँड बीटाची व्हॅल्यू काय भेटली -2. ओके, अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटली आहे. तर हा क्वेश्चन हाफ सॉल्व्ह झालेला आहे इथे. तर पुढे काय दिलं आहे, व्हेरिफिकेशन राहिलं आहे आपलं. ओके, नेक्स्ट पार्ट राहिलाय तो पाहूया. पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय असतो ते लिहूया, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म आहे. तर त्यामधून अल्फा प्लस बीटा ह्याचा फॉर्म्युला आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येतो -b/a. हे यायलाच पाहिजे. तर ह्याचं व्हेरिफिकेशन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. त्यानंतर अल्फा इंटू बीटा म्हणजे इन शॉर्ट सम ऑफ द झिरो ऑफ गिवन पॉलिनॉमियल अँड मल्टिप्लिकेशन ऑफ झिरो ऑफ गिवन पॉलिनॉमियल हे इथे करून पाहायचं आहे आणि सॅटिस्फाय होते का कंडिशन ही पाहिजे. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a येतं का हे इथे पाहूया. तर अल्फा प्लस बीटा काय होतं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू किती भेटली 4 आणि बीटाची व्हॅल्यू प्लस बीटा -2. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आन्सर काय भेटतं 4 - 2 भेटली व्हॅल्यू. ओके, आता इथे काय -b/a. ओके, जनरल फॉर्म जे आहे त्याचा आणि दिलेला क्वेश्चन जो आहे त्याचं कंपॅरिझन जर केलं तर b ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते, b ची व्हॅल्यू आहे -2. ओके, b ची व्हॅल्यू भेटते -2. तर फॉर्म्युल्यामधलं मायनस ॲज इट इज लिहायचं आहे, त्याच्या आणि ह्याच्या मायनसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, हा मायनस हा फॉर्म्युल्यामधला आहे आणि b ची व्हॅल्यू आहे -2 डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू काय आहे 1. ओके, तर मायनस मायनस काय होतं प्लस 2/1 2 डिवायडेड बाय 1 दॅट मीन्स आपल्याला भेटलं 2. बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 -b/a इज इक्वल टू 2 झाली सॅटिस्फाय ही कंडिशन. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. आता इथे सम सॅटिस्फाय केली असंच आपल्याला मल्टिप्लिकेशन सुद्धा करून बघायचंय. आता अल्फा इंटू बीटा करून बघूया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू किती भेटली 4 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू आहे -2. काय होतं मल्टिप्लिकेशन केल्यावर 8 आणि साइन येतं मायनस. ओके, प्लस मायनस मायनस अल्फा इंटू बीटा भेटले. तर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युल्यामध्ये c डिवायडेड बाय a. c डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू काढून घेऊ. c ची व्हॅल्यू काय आहे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही पहा c ची व्हॅल्यू भेटणार -8 डिवायडेड बाय आणि a ची व्हॅल्यू आहे 1. ओके, आणि सॉल्व्ह करून घेऊ काय तर -8. तुम्ही इथे बघू शकता अल्फा इंटू बीटा आणि c/a या दोघांची व्हॅल्यू ही सेम भेटली आहे. दॅट मीन्स देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c डिवायडेड बाय a. कळलं, तर आपण इथं दोनच रिलेशन प्रूफ केले आहे. दॅट कोणकोणते अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. खूप सोपं आहे, थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे अजून सोपं वाटायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन 4s² - 4s + 1. फर्स्ट स्टेप काय आहे झिरोज फाइंड करायचे आणि सेकंड स्टेप आहे दोन रूल्स जे आहे ते व्हेरीफाय करायचे. ओके, फर्स्ट पार्ट करून घेऊया. त्यासाठी आपल्याला ह्याचे फॅक्टर पाडावे लागतील. 4s² - 4s + 1 इज इक्वल टू 0.
-4sला स्प्लिट करायचंय. ओके, त्यासाठी 4s² × 1 ह्याचं मल्टिप्लिकेशन करून इथून आपण रफ मध्ये करतोय. 4s² × 1 काय होतं 4s². तर 4चे असे पार्ट पाडायचे. ओके, असे फॅक्टर घ्यायचे की त्याचे सम किंवा मायनस -4s तुम्हाला भेटलं पाहिजे. जसं की मी घेणार 2 × 2 2 × 2 4 होतं. ओके, तर इथे साईन काय आहे मायनसचा. ठीक आहे, तर इथे आपल्याला कोणतं साईन द्यावं लागेल, इथे मायनस आणि इथे मायनस साईन येईल. कळलं, जेणेकरून इथे साईन प्लस आला पाहिजे. -2 × -2 +4. ओके, -2 आणि -2 ला आपण जर सॉल्व्ह केलं तर येतं -4. इथे लिहून घेऊया 4s² -2s + 1 = 0. बघा, ही मधली टर्मला कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्याला सॉल्व्ह केलं की -4s भेटणार आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की हे भेटणार आपल्याला. अशी टर्म इथे घ्यायची आहे. हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिसनी तुम्हाला अचीव होणार आहे. तर यामध्ये काय कॉमन निघेल 2s. ह्या दोन्ही टर्म मध्ये 2s कॉमन निघतं आणि काय राहतं मग 2s मायनस इथं 2s आपण घेतला, इथं 1 राहणार. ही टर्म ॲज इट इज लिहून घेते मी बाजूला. ही एक ट्रिक आहे. ओके, याच्याने अजून तुम्हाला इझी जाईल. -1. ओके, तर 2s तर आपण फक्त काढलाय, राहिलं काय -1. ओके, आणि -1 × -1 + 1 हे तर तुम्हाला काढायची पण गरज राहणार नाही ही ट्रिकचा यूज केला तर. ओके, नेक्स्ट 2s - 1 एका ब्रॅकेटमध्ये, 2s - 1 एका ब्रॅकेटमध्ये. बघा, सारख्याच टर्म आपल्याला 2 भेटलेले आहे 2s - 1. ठीक आहे, तर पुढे आपण काय करणार, ह्याला सॉल्व्ह करायचं. 2s - 1 = 0 और 2s - 1 = 0. तर 2s ची व्हॅल्यू काय निघाली, इकडे जर घेतलं तर +1 होतं आणि s ची व्हॅल्यू निघणार 1/2. ओके, तसंच इथं पण सॉल्व्ह झालं, सेमच आहे ना टर्म, तर s ची व्हॅल्यू तशीच निघणार 1/2. s ची व्हॅल्यू निघणार 1/2. दोन व्हॅल्यू आपल्याला भेटल्या आहेत. तर ह्याच व्हॅल्यू म्हणजे काय असतात अल्फा आणि बीटा. ठीक आहे, हेच आपल्याला भेटलं अल्फा आणि बीटा. तर आपण काय करूया, स्टार्टिंगला हे झिरोज निघाले, झिरोज ऑफ गिवन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आर अल्फा = 1/2 अँड बीटा = 1/2. दोन आपल्याला झिरोज भेटलेत. आता सेकंड पार्ट मध्ये काय करणार तुम्ही, फक्त व्हेरीफाय करायचं, अल्फा + बीटा काढायचा, मग अल्फा × बीटा काढायचं. कम्पेअर विथ द जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे लिहून घेऊया आपण, जेणेकरून कन्फ्युजन राहणार नाही कोणत्याही प्रकारचं. ax² + bx + c = 0. आता अल्फा + बीटा घेऊया. अल्फा + बीटा = काय तर 1/2 + 1/2. काय तर 1/2 + 1/2 = 1. आणि अल्फा + बीटा = कोणता फॉर्म्युला बघितला, -b/a. -b/a हे पण लिहून घेऊया. तर मायनस ॲज इट इज लिहूया. बी ची व्हॅल्यू कोणती आहे दिलेली, इक्वेशन सोबत कम्पेअर करा विथ द जनरल इक्वेशन. बी ची व्हॅल्यू आहे -4s. ओके, ह्या -4 मध्ये आणि ह्या मायनसमध्ये, फॉर्म्युलाच्या मायनसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. मायनस हा आहे फॉर्म्युल्यामधला आहे आणि बी ची व्हॅल्यू आहे -4. 4 / a ची व्हॅल्यू काय आहे 4. तर काय होतं मायनस मायनस प्लस 4 / 4 = 4 / 4 म्हणजे काय 1. पाहिलं, अल्फा + बीटा = 1 -b/a = 1. दॅट मीन्स आपल्याला काय भेटलं, अल्फा + बीटा = -b/a. ओके, तिथे व्हेरीफाय झालंय. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, अल्फा × बीटा काढायचं. आता पाहूया अल्फा × बीटा. अल्फा × बीटा अल्फाची आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे, दोघांची सेमच भेटली 1/2. 1/2 × 1 / 2 काय तर 1 / 4. 1 1 = 1, 2 2 = 4. 1/4 भेटलं. त्यानंतर अल्फा × बीटाचा फॉर्म्युला काय आहे, c/a. आता c/a काढूया. काय c ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि a ची व्हॅल्यू आहे 4.
ठीक आहे, सॉल्व करायची पण गरज नाहीये. आपला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय भेटलेलं आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय ए. ओके, झालं व्हेरीफाय इथे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, 6x स्क्वेअर मायनस 3 मायनस 7x. 6x स्क्वेअर मायनस 3 मायनस 7x. थोडासा क्वेश्चन वेगळा वाटतोय का? काही नाही, फक्त कॉन्स्टंट टर्म इकडे घेतली आहे, ती आपल्या इकडे पाहिजे, तर करून घेऊया अरेंजमेंट. 6x स्क्वेअर हा इकडे घेऊ, मायनस 7x मायनस 3 इज इक्वल टू 0. झालं. ओके, तर फर्स्टली आपल्याला काय करायचं आहे, झिरोज फाइंड आउट करायचं. त्यासाठी दिलेल्या मिडल टर्मला स्प्लिट करायचं आहे. कशामध्ये? 6x स्क्वेअर इंटू मायनस 3 काय होतं, 6 इज 28 मायनस 28 x स्क्वेअर. तर मायनस 7ला अशा नंबरमध्ये स्प्लिट करायचं आहे की ज्याचं मल्टिप्लिकेशन हे काय आलं पाहिजे, 18x स्क्वेअर. ओके, आणि प्लस किंवा मायनस केल्यावर मायनस 7x आलं पाहिजे. तर काय करता येईल, 6x स्क्वेअर काय येईल बरं, प्लस 2x मायनस 9x मायनस 3 इज इक्वल टू 0. बघा ही टर्म घेतली मध्ये मी, प्लस 2x मायनस 9x प्लस मायनस मायनस 9 मायनस 2 7 आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस. ओके, आणि मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही तर काय येईल, 18x स्क्वेअर. ठीक आहे, ह्याच्यातून कॉमन काढूया. काय कॉमन निघेल, 2x कॉमन निघते. इथे राहणार 3x प्लस 1. ओके, 3x प्लस 1. इथे काय राहणार, मायनस साईन द्यायचा ॲज इट इज इथे. तर 3x काढला आपण याचा कॉमन. ओके, तर काय राहतं इथं 3 घेऊ आपण इथे. ओके, 3 3 जा 9 आणि x आहेच, x घ्यायची गरज नाही. इज इक्वल टू 0. दोन टर्म आपल्याला भेटला का, येस वी गॉट इट. 2x मायनस 3, 2x मायनस 3 आणि 3x प्लस 1. ब्रॅकेटमधली संख्या सेमच आहे, ती एका ब्रॅकेटमध्ये लिहू आणि उरलेलं टर्म लिहून टाकू. इज इक्वल टू 0. काय येईल, 2x मायनस 3 इज इक्वल टू 0 और 3x प्लस 1 इज इक्वल टू 0. तर x ची व्हॅल्यू जर तुम्ही सॉल्व केली तर भेटेल काय येईल, 3 डिवायडेड बाय 2. ओके, और इथून जर 3x मायनस 3x प्लस 1 इज इक्वल टू 0 ची जर सॉल्व केलं तर काय येईल, x इज इक्वल टू मायनस 1 बाय 3. ओके, साईड चेंज केलं की साईन चेंज होत असते. ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ तुम्ही टाकला आहे की ज्यामध्ये सांगितलंय साईन आणि साईड चेंज झाल्यावर कसं ते चेंज करायचं, कसं हे अरिथमेटिक ऑपरेशन करायचे ते त्या शॉर्टमध्ये आहे. तर दोन व्हॅल्यू भेटल्या. दिस इज दे आर झिरोज ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके, भेटले. देअरफॉर अल्फाची व्हॅल्यू काय, 3/2 अँड बीटा इज इक्वल टू मायनस 1/3. दे आर झिरोज ऑफ गिवन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिफिकेशन राहिले. जनरल फॉर्म काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, तर यामध्ये सुरुवातीला अल्फा प्लस बीटा घेऊया, मग अल्फा इंटू बीटा घेऊया. ओके, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय तर 3 डिवायडेड बाय 2 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे मायनस 1/3. ओके, ह्याला आपण सॉल्व करून घेऊया. काय सॉल्व केलं काय तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 3 जा 9. ओके, आणि 2 इंटू मायनस 1 आहे, 2 इंटू मायनस 1 मायनस 2 डिवायडेड बाय 3 इंटू 2 6. ओके, तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय भेटलं, 9 मायनस 2 काय ते 7 डिवायडेड बाय 6. 7 डिवायडेड बाय 6 हे भेटलं अल्फा इंटू बीटा. आपण अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, मायनस बी बाय ए, मायनस बी डिवायडेड बाय ए. हे इथे सॉल्व करून घेऊया, मायनस बी डिवायडेड बाय ए. तर मायनस बी मधला मायनस लिहून घेऊया फॉर्म्युल्यामधला. आणि बी ची व्हॅल्यू काय आहे इथे, बी ची व्हॅल्यू काय आहे बरं, हे बघा इथे पाहायचं ह्या इक्वेशनमध्ये. ओके, मायनस बी ची व्हॅल्यू आहे मायनस 7. कन्फ्युजन व्हायचं नाही. मायनस बी ची व्हॅल्यू आहे बी ची व्हॅल्यू आहे मायनस 7 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू काय आहे 6. ठीक आहे, मायनस मायनस प्लस 7 डिवायडेड बाय 6.
भेटली मायनस बी बाय एची व्हॅल्यू 7/6 आणि अल्फा प्लस बीटा पण 7/6. सो इट इज व्हेरीफाईड. आता राहिला अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा लिहून घेऊया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू काय आहे 3/2 मल्टिप्लाय बाय -1/3. तर ह्याला सॉल्व केला काय भेटतं 3 × 1 3 डिवायडेड बाय 3 × 2 6. ओके -3/6. ठीक आहे. ह्याला परत सॉल्व केलं तर काय भेटतं -1/2. किंवा सॉल्व करायची पण तुम्हाला गरज नाहीये, ही टर्म लिहिली नाही तरी चालतं. -3/6. आता अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय बरं C/A काढून घेऊया. C ची व्हॅल्यू काय C मीन्स कॉन्स्टंट -3 आहे कॉन्स्टंट डिवायडेड बाय A ची व्हॅल्यू आहे 6. भेटलं. इथे भेटलंय -3/6 आणि इथं -3/6. हेन्स इट इज प्रूव्ड. व्हेरीफाय झालंय. हेन्स इट इज व्हेरीफाईड. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बोर्ड एक्झामच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.